नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा एका मेंदूच्या आजारावर चर्चा करणार आहोत. आपण आपल्या आजूबाजूला अनेक मुलं पाहतो, लहान मुलं, आणि त्यापैकी आपण काही म्हणतो की अरे हा फारच बदमाश आहे, एका ठिकाणी बसतच नाही, सारखं काहीतरी काहीतरी करत राहतो. ही वस्तू फेक, हे तिकडं ने, हे तिकडं टाक, कुठंतरी चढ, खिडकीवरच चढ, दरवाजावरच चढ. चार लोक जेव्हा गप्पा मारत असतात मध्ये मध्येच येतो, त्यांच्यामध्येच खेळायला लागतो, त्यांच्यामध्येच काहीतरी करतो किंवा मध्येच बडबड करायला सुरू करतो. असे काही मुलं आपल्याला दिसतात आपल्या आजूबाजूला. आपण त्यांना काय म्हणतो, अरे तो बदमाश मुलगा आहे, तो बंड आहे, त्याला काही संस्कारच लावले नाहीत त्याच्या आईवडिलांनी. मित्रांनो, पण असं बोलण्याच्या पूर्वी एक लक्षात घ्या की असे मुलं बऱ्याच वेळा एका मेंदूच्या आजारानं ग्रासलेले असतात. त्याला अतिचंचलतेची बिमारी, ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, हा आजार असण्याचे खूप जास्त चान्स असतात. या आजारामध्ये त्यांचा काही दोष नसतो किंवा त्यांच्या पालकांचा काही दोष नसतो की त्यांना संस्कार नाही दिले म्हणून तो असं करतोय, किंवा शिक्षकांचाही नसतो की तो अभ्यासात मागे पडतोय, ते नीट शिकवत नाहीत म्हणून मागे पडतोय. त्या मुलाचा मेंदूच असा बनलेला आहे की जो एका ठिकाणी लक्ष वेधून ठेवू शकत नाही. त्याला जर एक चित्र काढायला दिलं तर तो अर्धवटच चित्र काढेल, लगेच त्याचा मेंदू तिथलं लक्ष दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर शिफ्ट करेल, मग तो दुसरंच काहीतरी खेळ खेळायला लागेल, लगेच थोड्या वेळातनं तिसऱ्या गोष्टी करायला लागेल. हे जे आहे की लक्ष एका ठिकाणी न ठेवू शकणे, यालाच आपण म्हणतो अटेन्शन डेफिसिट. आणि त्याची जी चंचलता जे आपण म्हणतो की सारखं काहीतरी काहीतरी करत असतो किंवा मोटर लावल्यासारखं सारखं काहीतरी त्याला ऍक्टिव्हिटी करावंच लागते, याला आपण हायपर ऍक्टिव्हिटी म्हणतो. तिसरा जे खूप महत्वाचा भाग याच्यात असतो तो म्हणजे इम्पल्सिव्हिटी. मनात आलं की केलंच पाहिजे किंवा मनासारखंच केलं पाहिजे. उदाहरणार्थ, दोन प्रौढ व्यक्ती गप्पा मारत बसलेत, हा मध्येच येणार आणि विचारणार, तुमचं नाव काय, तुम्ही कुठे राहता, का? तर त्याच्या डोक्यात ते आलं की नाही, मला हे विचारायचंय, मग आता विचारायचंच आहे. मग तिथं तो भान विसरणार की अरे हे बोलत आहेत, ते विचारणं योग्य आहे की अयोग्य आहे, पण तो बोलून जाणार. याला आपण म्हणतो इम्पल्सिव्ह वागणं. आणि या तिन्ही गोष्टीमुळं त्यांचा जो विकास व्हायचा असतो तो होत नाही. सगळ्यात महत्वाचं असतं, लहान असताना शैक्षणिक जीवन हे चांगलं झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी एकाग्रता, लक्ष एका ठिकाणी वेधून ठेवणे, आणि तो काही काळासाठी का होईना अभ्यास करणे. शाळेत शिक्षक शिकवत असताना लक्षपूर्वक ऐकणे, नोट्स बनवणे, किंवा जे काही होमवर्क आहे ते थोडा वेळ बसून एका ठिकाणी लक्षपूर्वक करणे, हे शिकण्यासाठी महत्वाचं असतं. पण या मुलामध्ये नेमकं त्यांच्या मेंदूमध्ये हीच कॅपॅसिटी कमी झालेली असते. म्हणून असं आपल्याला वाटतं की हा मुलगा बंड आहे, अभ्यास करत नाही, पण त्याला ADHD असू शकतं. अशा मुलांमध्ये जर आपण लवकरच त्यांना ओळखलं आणि ट्रीटमेंटसाठी जर घेऊन गेलो तर त्यांच्यात आमूलाग्र असा बदल घडतो. आमच्याकडे बरेच सारे असे मुलं येतात आणि जेव्हा आम्ही त्यांना औषधोपचार सुरू करतो तर शाळेतून त्यांच्या टीचर्सचा फीडबॅक येतो का, अरे हा खूपच छान आता अभ्यास करायला लागला, चांगले मार्क आणायला लागलाय, काय केलं तुम्ही असं त्याच्यावर. आणि पॅरेंट्स प्राऊडली सांगतात, नाही, त्याला ना ADHD नावाचा बिमारी होतं म्हणून तो असं वागायचा, आता आम्ही त्याचाच इलाज डॉक्टर माणिक भिसे यांच्याकडनं सुरू केलेला आहे. आणि या मुलांचा बऱ्याच वेळा बुद्ध्यांक चांगला असतो. त्यांचा जर ही बिमारी आपण कंट्रोलमध्ये ठेवली औषधोपचाराने तर ते खूप चांगलं करून दाखवू शकतात त्यांच्या अकॅडमिक लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा. बरं, हा आजार फक्त लहान मुलाचाच असतो का? नाही. बऱ्याच साऱ्या या मुलांपैकीच काही मुलं मोठे झाल्यानंतरही त्यांना हा आजार ग्रासलेलाच ठेवतो.
म्हणून त्यांच्यामध्ये मग व्यसनाधीनता, कॉन्फिडन्स कमी असणे, मनात आलं तसं वागणे, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्याचे परिणाम त्यांच्या पूर्ण आयुष्यावर असतात. लहान असो की मोठा असो, या आजाराचा व्यवस्थित इलाज केला तर पूर्णपणे ती व्यक्ती इतर व्यक्तींसारखंच नॉर्मल जीवन जगू शकते. औषधोपचार खूप इफेक्टिव्ह आहेत. मिथाइलफेनिडेट सगळ्यात छान असं औषध उपलब्ध आहे. अटेमॉक्झेटिन खूप सुंदर असं औषध उपलब्ध आहे. ज्यांना ह्या दोन्ही घेता येत नाहीत त्यांच्यासाठी इतरही ऑप्शन आहेत. क्लोनिडिन आहे, ग्वानफासिन आहे, क्लोमिप्रामिन आहे, साधं प्रोप्रानॉल आहे. असे बरेच सारे औषधी उपलब्ध आहेत. तर मी सर्वांना हीच विनंती करेल की आपण सर्वांनी जर असे मुलं आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना कृपया मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि औषधोपचार गरज असेल तर सुरू करण्यास प्रवृत्त करावं. धन्यवाद.